नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आषाढी एकादशी निमित्त सुंदर अशी डिझाईन क्रिएट केली आहे। या डिझाईनमधले जे काही इफेक्ट वगैरे आहे मी तुम्हाला सर्वपणे क्लिअर सांगणार आहे। यातले PNG फॉन्ट्स, बॅकग्राऊंड, लेयर्स सर्व डिझाईन तुम्हाला क्लिअर सांगणार आहे। तर सर्वात आधी फोटोशॉप ओपन करूया। यातले जे काही लेयर्स आहे आपण ते हाईड करूया सर्व। पहिलं मी स्काय घेतला होता, बोललो स्काय बॅकग्राऊंड आपण क्रिएट करू, पण त्याच्यावर डिझाईन काय जमली नाही। त्यामुळे मी एक टेक्स्चर घेतलं, पिंक कलरचं टेक्स्चर घेतलं, त्याला हू सॅच्युरेशनमध्ये जाऊन थोडंसं इकडे तिकडे करून +39 वर ठेवलं। या कलरमध्ये कलर लॉकअप हा मी लास्टला एंडिंगला देणार। यानंतर जे काय मेन सब्जेक्ट आहे आपण ते आधी घेऊया। यानंतर विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी मी घेतलेली आहे। त्याला इफेक्ट दिलेला आहे इनर ग्लो म्हणून इफेक्ट। इनर ग्लो जरा वेगळ्याच पद्धतीने दिले। सोल्ट कलर घेऊन त्याला लेनर डॉज देऊन 73% दिलेला आहे ते, ठीक आहे। नंतर बॅक साईडला एक ब्रश मारलेला आहे, ठीक आहे। अनग्रुप करूया आपण। नंतर एक इलिप्स घेतलेला आहे इथे, ठीक आहे। आणि इथे आपण पखवाद घेतलेला आहे, ठीक आहे। असा ब्लर केलेला आहे आपण पखवादाला आणि याला काही इफेक्ट दिलेले आहे, फोटो फिल्टर दिलेला आहे आणि कलर लॉकअप दिलेला आहे। यानंतर एक ग्रेडियंट दिलेलं आहे ब्लॅक कलरचं, शॅडो दिली आहे खालून। इथे एक फ्लॅग घेतला आहे, फ्लॅग आपण घेऊन टाकूया आताच। आणि त्याला हू सॅच्युरेशन दिला, तो ऑलरेडी खूप रेड होता त्यामुळे त्याला थोडा ऑरेंज फील्डमध्ये आणला। नंतर असे स्टोन घेतले होते पण ते काही डिझाईनला मॅच झाले नाही त्यामुळे मी इथे हाईड केलं। टेक्स्ट घेतलं आहे। टेक्स्ट हे इन्फिनिटी 01 आहे, कॅलिग्राफीज म्हणावं याला एक प्रकारे। फॉन्ट आहे। नंतर एक त्याच्यावर एक गोल्डन कलरचं टेक्स्चर घेतलं। हे नाही घेता आपण असं ठेवलं तरी चालेल, बट थोडंसं डार्क दिसण्यासाठी मी हे टेक्स्चर घेतलं। थोडंसं इथे मॅच नाही होते त्यामुळे थोडंसं एक ब्रश मारला आहे आपण, ठीक आहे। स्टोनचा उपयोग नाही, आपण हे स्टोन डिलीट करू। यानंतर थोडे मेन सब्जेक्ट आहे ते आपण या ठिकाणी घेऊया, ठीक आहे। हे घेतले, ठीक आहे। एक्सप्लोजर दिला आहे, एक्सप्लोजर इथून देऊ शकता तुम्ही, ठीक आहे। थोडासा डार्क करायचा आहे, थोडासा लाईट होता तो त्यामुळे त्याला थोडासा डार्क सिनेमॅटिकमध्ये आणला आपण। तीन डॉट्स दिले थोडेसे डिझाईन होण्यासाठी। हार्दिक शुभेच्छा डीजी कॅलिग्राफी 16 निमित्त हिंद फॉन्ट आहे, ठीक आहे। या फोल्डरला आपण टेक्स्ट नाव देऊ, ठीक आहे। यानंतर काय PNGs आहे आपल्याकडे। एक तर पखवाद आहे, त्याला आपण शॅडो दिला खालून, ठीक आहे। एक तर विना आहे, त्याला आपण पखवादाला एक्सप्लोजर दिला बघा, इथे एक्सप्लोजर दिला थोडासा या लाईट या साईड। आणि टाळ आहे इथे, त्याला पण थोडंसं हे दिले। फ्लॉवर आहे इथे, ठीक आहे। यानंतर एक शेप घेतला मी अशा प्रकारे, पेन टूलने मी क्रिएट केलेला आहे हा शेप। पाहू शकता मी पेन टूलचा हा शेप दिसतोय, पेन टूलने क्रिएट केला आहे। याच्यावर एक टेक्स्चर ॲड केला आहे व्हाईट कलरचा, याला थोडंसं तुम्ही कमी करा, वाटलं मी फुल ठेवलं आहे, थोडंसं कमी करा याला, ठीक आहे। याप्रमाणे मी हा शेप सर्कल क्रिएट केला। हा सर्कल मी तुम्हाला एक दिवस दाखवेल कशा प्रकारे क्रिएट करायचा आहे, ठीक आहे।
असे लेयर घेतले, याला रेस म्हणतात. अशा प्रकारे लेयर घेतले. यानंतर आपण मंदिर घेऊया. या ठिकाणी मंदिरावर फ्लॅगचे PNGs आहे ते अशा प्रकारे आपण ते ॲड केले. ठीक आहे. अजून तर डिझाईनमध्ये काही राहिलेलं नाही आहे. इथे अशा प्रकारे एक्सप्लोजर दिला आहे. एक्सप्लोजर खूप जास्त झाला आहे त्यामुळे इथे थोडासा कमी करतोय. फोटो फिल्टर ओके. हे लेयर्स घेतले, याला ग्रंज बोलतात. एक पक्षी घेतला इथे आणि हे टेक्स्ट आहे. DG कॅलिग्राफीस आहे. अशा प्रकारे लोगो आणि अशा प्रकारे आपली जी डिझाईन आहे ती या ठिकाणी अशा प्रकारे दिसणार. सुंदर अशी डिझाईन मी क्रिएट केलेली आहे. अजून जास्त वेळ दिला असता तर अजून जास्त खूप छान अशी डिझाईन क्रिएट झाली असती. तर मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अजून नवीन आपले व्हिडिओ पाहण्यासाठी इंस्टाग्राम ID ला फॉलो करा, जेणेकरून आपले दररोजचे अपडेट तुम्हाला भेटून जातील. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा.